एक महत्त्वाची घडामोड आहे। जयंत पाटीलच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदांमध्ये बदल होणार आहे। जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यात नवीन जिल्हाध्यक्ष नेमलेला आहे। संदीप क्षीरसागर आमदार झालेत, त्यामुळे आता दुसऱ्या पदाधिकाऱ्याच्या खांद्यावर तिथल्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला अशी मागणी करण्यात आलेली होती। राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांसमोरच शरद पवारांसमोरच ही मागणी करण्यात आलेली होती। त्यानंतर 8 दिवस द्या, 8 दिवसात पद सोडतो। मात्र निवडणुकीत कुणी काय केलेलं आहे, बूथ लेवलला काय झालेलं आहे, या सगळ्याचा डेटा द्या असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं होतं। आणि आता जी माहिती येते त्यानुसार जयंत पाटीलच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहणार। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे। प्रदीप, नेमकं काय आहे? पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार, काय नेमकं? श्रुती, अगदी बरोबर आहे। खरं तर 2 दिवस आपल्याला माहिती आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडल्या। काही कार्यकर्त्यांकडून मागणी होती की म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदापासून इतर सगळ्या पदांवरती बदल जे आहेत केले जावेत। मात्र विश्वसनीय सूत्रांकडून जी TV9 मराठीला माहिती मिळालेली आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हे जयंत पाटीलच राहतील आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत ते जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या जातील। मात्र आज खरं तर जयंत पाटलांनी बीड जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे। सुरुवातीला संदीप क्षीरसागर यांच्यावरती बीड जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती। मात्र आज जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून या पदावरती नवीन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये केलेली आहे। मात्र जे सूत्रांकडून माहिती मिळते म्हणजे जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष पदावरती कायम राहतील। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।